लोणचं टिकवण्यासाठी टिप्स. नंबर 1. साहित्य पूर्ण कोरडं असावं. लोणचं करताना वापरलेली भांडी, चाकू, चमचे, मिक्सर आणि बरणी पूर्ण कोरडी असावी. ओलसरपणा असेल तर बुरशी लागण्याचा धोका वाढतो. नंबर 2. हिंग आणि मेथी वापरा. ही दोन घटक लोणच्याचं नैसर्गिक संरक्षक म्हणून काम करतात. हिंग बुरशी रोखतो आणि मेथी अन्न टिकवतो. नंबर 3. तेल भरपूर वापरा. मोहरीचं तेल, गोड तेल. लोणचं पूर्णपणे तेलात बुडलेलं हवं. तेल अन्नाच्या संपर्कात हवा आणि बुरशी यांना येऊ देत नाही. नंबर 4. मीठ योग्य प्रमाणात वापरा. लोणचं टिकवण्यासाठी सैंधव मीठ वापरा. कमी मीठ टाकल्यास लोणचं पटकन खराब होऊ शकतं. नंबर 5. कांदे, लसूण आणि पाणी टाळा. हवे असल्यास वेगळं करून वापरा. पाणीयुक्त वस्तूमुळे लोणचं पटकन खराब होतं. कांदा, लसूण घालायचं असेल तर ते पूर्णपणे वाफवून व कोरडे करूनच घालावेत. नंबर 6. हवाबंद डब्यात बरणी ठेवावी. बरणी नीट झाकण लावलेली असावी. काचेच्या किंवा सिरेमिक बरणीत ठेवलेलं लोणचं अधिक टिकतं. नंबर 7. सूर्यप्रकाश देणे. विशेषतः सुरुवातीचे 7 ते 10 दिवस लोणचं केल्यानंतर ते 7 ते 10 दिवस उन्हात ठेवावं. यामुळे आर्द्रता निघून जाते आणि बुरशीचा धोका कमी होतो. नंबर 8. कोरडं आणि थंड जागी साठवणूक करा. फ्रीजमध्ये ठेवणं टाळा. केवळ गरज असल्यासच ठेवा. ओलसर, गरम किंवा दमट जागा टाळा. नंबर 9. नेहमी कोरड्या चमच्यानेच लोणचे काढा. ओल्या हाताने किंवा ओल्या चमच्याने लोणचं काढल्यास ते लवकर खराब होतं. नंबर 10. वाटी पात्रात लोणचं काढून लगेच झाकण लावा. प्रत्येक वेळी बरणी उघडून ठेवू नका. हवेतल्या बुरशींचे बीज लोणच्याशी संपर्कात येऊ शकतात. अतिरिक्त टिप्स. लोणचं परत चांगलं करायचं असल्यास, जर थोडं बुरशीचं लोणचं असेल तर वरचा थर काढून फेकून द्या. बाकीचं लोणचं गरम मोहरीच्या तेलात परतवून उन्हात ठेवा.